एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे एस टी जे आहे ते आज राज्यभरातल्या बंद पडणार असल्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे सोलापूरमध्ये मात्र संमिश्र असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना पाहायला मिळतोय। खरं तर अद्यापही सोलापूर विभागातल्या ज्या बसेस आहेत त्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणजे सोलापूर मराठवाडा खरं तर पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिलं जातं आणि सोलापुरातून या ठिकाणी मराठवाड्याला जाणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या मात्र आता बंद असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबरीनं मराठवाड्यातून सोलापूरमध्ये येणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी बंद असल्याचं पूर्णपणे पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच सोलापूरमधली जी बस सेवा आहे ती सुरू असल्याचं चित्र आहे। मात्र एकंदरीतच राज्यभरातल्या ज्या बसेस आहेत त्या टप्प्याटप्प्याने बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्यामुळे एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आता आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या नक्की काय मागण्या आहेत त्या देखील आपण पाहून घेऊयात। आणि आपण पाहतोय सोलापुरातील हे बस स्टँड आहे आणि या ठिकाणी अनेक बसेस ज्या आहेत त्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील बसेस ज्या आहेत त्या सुरू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आक्रमकपणे आता समोर येताना पाहायला मिळतं। यापूर्वी देखील जो संप झालेला होता तो संप आता पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। नक्की एस टी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या त्या देखील जाणून घेऊयात। काय मागण्या आहेत, कशासाठीचा हा आपला एकंदरीत संपाचा आहे? आज कृती समितीमार्फत सर्व संघटनांमार्फत आज बंद आंदोलन केलेलं आहे आणि एकच मागणी की राज्य कर्मचाऱ्यांना जो पगार वेतन मिळतो तो आम्हाला मिळावा, एकच मागणी आमची, दुसरी कुठली नाही। राज्य कर्मचाऱ्यांना जो काही वेतन मिळतो तो आम्हाला मिळावा हीच अपेक्षा आहे। आणि ह्या संदर्भात 12 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले की बाबा तुम्ही आर्थिक विषयावर अर्थ खात्याशी आणि सचिवपदाशी बोलून घ्या। तीही बैठक 31 तारखेला झाली। 31 तारखेला त्याही बैठकीचा वृत्तांत सरकारला दिला, प्रशासनाने दिला, अर्थ खात्याने दिला की यांच्या मागण्या रास्त आहेत आणि यांनी जे काही सुचवलेलं आहे ते योग्य यांना दिलं गेलं पाहिजे। तरीसुद्धा जर सरकार याच्यावर कुठल्याही प्रकारचे जर निर्णय घेणार नसेल तर शेवटी कर्मचाऱ्यांनी कुणाकडे बघायचं आहे? राज्य कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो आणि आपल्याला किती पगार मिळतो, काय तफावत आहे? राज्य कर्मचाऱ्यांमध्ये आमच्यामध्ये साधारणतः आजच्या घडीला 10 ते 12 हजार रुपयाचा फरक आहे। तर मग लाडकी बहीण योजना आहे त्याला मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते आणि दुसरीकडे मात्र आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या त्या गेल्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत त्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे का? काय एकंदरीत वाटतं आणि कोण याला खोडा घालतंय? काय लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारला कुठल्याही योजना आणायच्या ते सरकारचा विषय असेल, आमचा त्याच्यावर कुठलाही विरोध नाही। पण आम्हाला देऊन तुम्ही लाडकी बहीण योजना आणा किंवा काही आणा, आमचा विरोध नाही। पण आम्ही आज जवळपास 2014 पासून या विषयावर 10 वर्ष होऊन गेले। आपण 10 वर्षापासून या विषयावर आम्ही आंदोलनं करतोय। या विषयावर एक संप झाले। तत्कालीन विरोधी पक्षामध्ये असलेले ज्यावेळेला 6 महिने आझाद मैदानावर संप झाला की विलिनीकरण करतो म्हणून ते आज सत्तेत आहेत। आज 2.5 वर्ष झालं सत्तेत येऊनही त्या लोकांनी आज कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही। काय मागण्या आहेत सरकारकडे, काय यापुढचा भूमिका असणार आहे? 2016 पासून जी एस टी कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता असेल, घरभाडा भत्ता असेल, 4,849 रुपये कोटीतलं रक्कम असेल, ती रक्कमची एक हप्त्यानं काय होईना, पण त्याची मागणी एस टी कर्मचारी करतात। मुख्यमंत्री महोदय वारंवार सांगतात हे सरकार देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही। तर पण एस टी कर्मचाऱ्याच्या बाबतीत असं का घडतो हा संशय एस टी कर्मचाऱ्याला येतो। काय भूमिका आहे या पुढच्या कालावधीमध्ये जर आपले वेतनवाढ किंवा एकंदरीत ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर? आमची एवढीच मागणी आहे साहेब की जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते आम्हाला मिळावं। ऐन सणासुदीमध्ये प्रवाशांची गैरसोय कोणाचा कोणताही आमचा हेतू नाही। आम्ही प्रवाशांची सेवक आहोत, सेवा करत राहू। पण मुख्यमंत्री महोदयांनी जो दिलेला शब्द आहे की आम्ही बैठक घेतो, आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन 20 ऑगस्टला थांबलो। 27 गेली, 28 गेली, 30 गेली, 1 गेली। मुख्यमंत्री महोदयांनी जरा थोडासा सहानुभूती विचार करावा आमच्या बाबतीमध्ये। आमच्या आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे साहेब, थोडीशी लेकराबाळा शिक्षण आहे,
कुटुंबाची खूप परवडत आहे. जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतं ते आम्हाला मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे. आपण पाहतोय की कर्मचारी जे आहेत ते आक्रमक आहेत आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या, अन्यथा आमचा संप जो आहे तो अटळ असल्याची एकंदरीत भूमिका जी आहे ती कर्मचाऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमराबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.